नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तरपणे पाहूयात। हॉटेल फोर सीझन्स मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अखेर बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। शरद पवारांच्या शेजारी उद्धव ठाकरे यांची खुर्ची आहे आणि प्रकाश आंबेडकरांची ही खुर्ची आहे। तर महाविकास आघाडी आणि वंचित मधला तिढा सोडवण्यासाठी आता शरद पवार मध्यस्थी करतील। शरद पवार हे पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकरांसोबत प्रत्यक्ष चर्चा करतायत। तर संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नेते सुद्धा मवियाच्या या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आणि विशेष म्हणजे शरद पवार आज वंचित आणि ठाकरे गट यांच्यामध्ये मध्यस्थी करतायत। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, नक्कीच फोर सीझन हॉटेलच्या सध्या मी बाहेर आहे आणि आतमध्ये ही बैठक सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा कसा असणार आहे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 23, 15 आणि 10चा असा हा फॉर्म्युला असेल आणि या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे की नाही हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचे कयास सुद्धा लगावले जातात, सूत्रांकडून माहिती मिळते। पण वंचित आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे आणि प्रत्येक जागेवर ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे राहतील आणि जिंकून येण्याचा त्यांना विश्वास आहे त्या जागेवरती सध्या खलबत सुरू असल्याची माहिती मिळते। आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे समोरासमोर असणार आहेत। समोरासमोर ही बैठक होणार आहे आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत, जयंत पाटील सुद्धा असणार आहे, बाळासाहेब थोरातही असणार आहेत, संजय राऊतही असणार आहेत आणि जे प्रमुख नेते आहेत हे सगळे बसून आता ठरवणार आहेत की जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे आणि वंचितला नेमक्या कुणाच्या कोट्यातून किती जागा दिल्या जाणार आहे यावर सध्या एक खलबत सुरू आहे। मग ती अकोल्याची जागा असू द्या, नांदेडची जागा असू द्या, परभणीची जागा असू द्या, या सगळ्या जागांवरती सध्या जी खलबत आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावर शिक्कामोर्तब कशा पद्धतीनं होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण मध्य आणि अमरावती या ज्या 2 जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय दक्षिण मध्य मुंबई आणि अमरावती या ठिकाणी वंचितनं आपला दावा ठोकलेला आहे की त्या ठिकाणी जर उमेदवार दिला तर आपण अधिक मताधिक्याने निवडून येऊ शकतो आणि त्या ठिकाणी आता नेमकी भूमिका काय असणार आहे महाविकास आघाडीची हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या काही वेळात ही बैठक संपेल अशी सुद्धा माहिती आहे। नेते बाहेर पडतील आणि या निर्णायक बैठकीच्या मागचं सत्य नेमकं काय ते उघडेल। बरोबर, जाणून घेत राहू तुमच्याकडून आणखी सविस्तर अपडेट्स। तुर्तास धन्यवाद।